यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। फौजदार चावडी पोलीस ठाण्यात होणार दुमजली बॅरेकचे कक्ष, 1.25 कोटींचा खर्च। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या पाठीमागे महिला तसेच पुरुष पोलिसांसाठी विश्रांती कक्ष बांधण्यासाठी 1,10,26,000 रुपयांचे टेंडर सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रसिद्ध केलं आहे। बांधकाम ठेकेदारांना 14 मे पर्यंत हे टेंडर भरता येणार आहे। या ठिकाणी दुमजली बॅरेकचे बांधकाम केले जाणार आहे। पोलीस ठाण्यातील बॅरेक म्हणजे पोलीस कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी किंवा विश्रांतीसाठी ही सामूहिक निवास व्यवस्था असते। यामध्ये पोलिसांना विश्रांती घेण्यासाठी तसेच सामान ठेवण्याची व्यवस्था असते। विशेषतः परगावाहून आलेले पोलीस कर्मचारी, बंदोबस्तासाठी आलेले जवान किंवा ड्युटीनंतर थांबणारे कर्मचारी या बॅरेकमध्ये राहतात। त्यामुळे आता लवकरच सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या आवारात पोलिसांच्या सोयीसाठी दुमजली अशा बॅरेक इमारतीचे बांधकाम होणार आहे। सोलापुरातील रूपाभवानी मंदिरासमोरील पर्ल गार्डन समोर हायवेवर उभ्या असलेल्या ट्रकला कारने पाठीमागून दिली धडक। बुधवारी मध्यरात्री झाला अपघात। कारमधील कुमठा येथील शेखर सुरेकर आणि भवानी पेठेतील अमोल येरटे या दोघांचा जागीच मृत्यू। बार्शी तालुक्यातील उपळे ठोंगे येथील शंकर पाठक या बोगस डॉक्टरला ठोकण्यात आल्या बेड्या। त्याच्या चुकीच्या उपचारामुळे तानाजी सुतार यांचा मृत्यू। दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिहेरी हत्याकांडातील क्रूरकर्मा शंकर म्हस्के याला ग्रामीण पोलिसांनी पश्चिम बंगालमधून केली अटक। सोलापुरातील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यासाठी बांधकाम, यंत्रसामग्री तसेच विविध शासकीय कामांसाठी शासनाकडून 158 कोटी रुपयांचा निधी मंजूर। आमदार देवेंद्र कोठे यांची माहिती। मोठा फौज फाटा घेऊन दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील राखीव वनक्षेत्रात मलिक बाबा पीर दर्गा परिसरात 5 एकरावर झालेले धार्मिक अतिक्रमण वनविभागाने हटवले। नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप, जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा। नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा। पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर। मोबाईल 8600022617। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. सोलापूर जिल्ह्यातील शेती तसेच पूरक उद्योगांना कर्ज देण्यासाठी अग्रणी बँकेच्या माध्यमातून तयार करण्यात आला 10,000 कोटी रुपयांचा आराखडा। जिल्हाधिकाऱ्यांचे पतपुरवठा आराखड्यावर असले नियंत्रण। उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेले पाणी सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यात पोहोचले। हिळी बंधाऱ्यात पाणी पोहोचेपर्यंत उजनीतून पाणी सोडले जाणार। मुंबई महापालिकेची निविदा प्रक्रिया मानवी हस्तक्षेप शून्य होऊन अधिकाधिक पारदर्शक होण्याकरिता आणि कामांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी एआयचा वापर करण्याची सूचना मुंबई उपनगर पालकमंत्री आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे मंत्री आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना केली। पुणे पुरंदर प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमीन देणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना केवळ मोबदलाच नाही तर त्यांना थेट कंपनीमध्ये भागीदारी मिळणार। जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी यांची माहिती। नाशिकच्या पंचवटीतील श्री काळाराम मंदिर परिसर काल भक्तिरसात न्हाऊन निघाला। दुपारी 4:44 मुहूर्तावर जय श्रीराम, जय हनुमानच्या जयघोषात धर्मध्वज उभारला गेला। पुणे शहर वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाताल लोक प्रकल्पाअंतर्गत 56 किलोमीटरचे 5 बोगदे केले जाणार। एसपीव्ही कंपनीची स्थापना, प्राथमिक अहवाल 8 दिवसात सादर केला जाणार।
पुण्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर विकास कामांसाठी गेल्या 3.5 महिन्यांपासून होते बंद. आता 31 मे 2026 पासून भाविकांच्या दर्शनासाठी होणार खुले. 90% काम पूर्ण. संभाजीनगरसह राज्याला हादरवणारी बातमी. चिमुकल्यांच्या वेदनांची धक्कादायक आकडेवारी समोर. 16 महिन्यात 40 अल्पवयीन मुलींवर अत्याचार. पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल. पुण्यात 13 शाळा अनधिकृत. प्रवेश न घेण्याबाबत महापालिकेचे आवाहन. कमल मेडिकेअर कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, वैश्विक मान्य उपचार, योग्य सल्ला, किमोथेरपी, सुसज्ज ICU, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत अंतर्गत मोफत उपचार, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, जॉईंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज, मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट, लॅप्रोस्कोपिक सर्जरीज. पत्ता 155/4 गांधीनगर रोड, जुना अक्कलकोट नाका, मार्केट यार्ड जवळ, सोलापूर. संपर्क 9371 52 43 65. हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय. 150 ते 200 लोकांसाठीचा प्रशस्त AC बँक्वेट हॉल. या बँक्वेट हॉलमध्ये बर्थडे पार्टी, कॉर्पोरेट मीटिंग, नामकरण सोहळा आदी विविध कार्यक्रमांसाठी सुविधा. 5000 स्क्वेअर फूट सिक्युअर्ड पार्किंग. पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट 7 रस्ता बिग बाजार समोर, सोलापूर. संपर्क 70 58 65 28 75. हद्दवाढ झालेल्या महापालिकेच्या आवारातील 7-12 उतारे आता होणार बंद. नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश. केरळचा मुख्यमंत्री आज ठरणार. काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक. नवनिर्वाचित आमदारांची मते जाणून घेणार. विद्यार्थ्यांना इस्रोसह नासाला भेट देण्याची संधी. सरकारकडून विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री विद्यानवारी हा उपक्रम सुरू. पुण्यातील नसरापूर प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे 2015 मध्ये बायकोच्या खोट्या साक्षीने निर्दोष सुटला. कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे अधिक विकृत. ग्रामस्थांचा आरोप. पश्चिम बंगालच्या मध्यमग्राममध्ये सुवेंद्रू अधिकारी यांच्या PAची हत्या. कारमधून जाताना चंद्रनाथ रथ यांच्यावर अंधाधुंद गोळीबार. चंद्रनाथ रथ यांचा गोळीबारातच मृत्यू. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804-184184. Kia, moment that inspires. काँग्रेसने विजय यांच्या TVK सोबत हातमिळवणी करण्यासाठी द्रमुक सोबतची 55 वर्षांची मैत्री तोडली. द्रमुकच्या काही नेत्यांकडून याबाबत नाराजी व्यक्त. भारताचा निर्यातीत ऐतिहासिक उच्चांक. सेवा क्षेत्राचं मोठं योगदान. $863 अब्ज निर्यातीचा टप्पा गाठला. ऑपरेशन सिंदूरला 1 वर्ष पूर्ण. संरक्षणाच्या सज्जतेत आमूलाग्र बदल. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या गोष्टी लक्षणीय ठरल्या. लष्करी अधिकाऱ्यांची माहिती. वंदे मातरम गीताचा अपमान केल्यास किंवा अडथळा आणल्यास आता कारवाई होणार. राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज आणि भारतीय राज्यघटनेचा अपमान केल्यास सशक्त कारावासाची होणार शिक्षा. IPL 2026 मध्ये धमाकेदार सुरुवात करणाऱ्या पंजाब किंग्स संघाला सनरायझर्सच्या संघाने 33 धावांनी हरवले. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.